गुड आफ्टरनून सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत छोट्याशा भटकंतीला. तुम्हालाही घेऊन जातो आम्ही. चलो लेट्स गो. कलर नवीन आहे का रे मॉडेल? मस्त आहे. कार किती छान आहे बघा. नवीन छान मॉडेल झालं. हो खरंच सुंदर आहे. कलर पण छान आहे. स्पोर्टी आहे. ओ काका बघताय त्यांच्या गाडीचं मी शूट घेतलं. जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून गाडी जाते ना, माझं मन इतकं आनंदाने भरून येतं ना. महाराजांचं दर्शन घेतलं खूप छान वाटतं. अभिमान वाटतं महाराजांचा पुतळ्यासमोरून जाताना. चला आपण आता आलो आहोत विलेपार्ले ईस्ट येथे, माझ्या आवडत्या मार्केटला. हे आहे तिथले हॉटेल जिंजर. जेव्हा याचं कन्स्ट्रक्शन सुरू होतं तेव्हा मी नेहमी आधी पार्ले आहे त्याची. आता केवढं मोठं वेळ मस्त सेटल झालं आहे हॉटेल. ते कन्स्ट्रक्शन पण ठिकठिकाणी भरपूर चालू आहे विलेपार्लेमध्ये. आता मेन मार्केटमध्ये आपण एंट्री केलेली आहे. दीननाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या समोरची ही बाजू आहे. आता खूप नवीन नवीन दुकानं झाले आहे. हे साऊथ इंडियन साड्यांचं पण एक नवीन दुकान झालं आहे. मला जाऊन चेकआउट करायचं एकदा ते. आहा, पार्ला म्हटलं ना की मस्त हिरव्यागार ताज्या ताज्या भाज्या आणि रंगीबिरंगी फळं फुलं. मला इतकं छान वाटतं ना मार्केटला गेल्या गेल्या. एवढ्या कडक उन्हात आम्ही गेलो होतो तरी डोळ्याला इतकं सुखावत होते ना वेगवेगळे रंग. बघा किती सुंदर रंगीबिरंगी फ्रेश फ्रूट्स, फ्रेश भाज्या मिळतात सगळ्या पार्ल्यामध्ये. सगळ्याचा विसर पडतो. किती उकाडा आहे, गरम होतं आहे, घाम येतो आहे, तरी मी एन्जॉय करते. मला इथे इतकं आवडतं ना. मस्त मनसोक्त वेळ घालवला मी. भरपूर भाज्या फळं खरेदी केली. एकदम फ्रेश माल असतो सगळा. क्वालिटी खूप सुंदर असते भाज्यांची. जांभळंसुद्धा होती विकायला. कोवळ्या कोवळ्या ताज्या भाज्या सगळे नुकतेच घेऊन आले होते मस्त. हे सगळं आता कपड्यांचे दुकान आहेत सगळे लागून. आता काही मिठाईची, काही कपड्याची, सगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत पार्ला मार्केटला. पार्ला ईस्ट मार्केट आहे हे. लेडीज गारमेंट्स सगळं मिळतं इथे. आता आंब्याची खरेदी तर झालीच पाहिजे. शास्त्र आहे ते. मे महिन्यात आंबे नाही खाणार तर कधी खाणार. आता हापूस आंब्याचा भाव पण खूप उतरला आहे. 700, 800, 1000पर्यंत अशा पेट्या होत्या. थोडं निगोसिएशन केलं आणि घेतले. आणि ह्या दुकानाचं नाव मला खूप आवडतं, नॉम नॉम. चायनीज सगळं आपल्या तिथे खाण्याचं मिळतं. आणि एरवी गाडी झटकन तिथून निघून जाते. आज नेमकी तिथेच ट्रॅफिकमध्ये थांबली म्हणून मी जरा झूम करून दाखवलं. खूप मस्त कॅची नाव ठेवलं आहे ना, नॉम नॉम. कल्पकता छान आहे दुकानदाराची. आणि बाजूलाच आमचे पणशीकर आहेत मिठाईवाले. आणि इथे मी एका डेअरीत थांबली होती, कृष्णा डेअरी म्हणून आहे. इतकं सुंदर दही मिळतं ना यांच्याकडे. अक्षरशः वडीसारखं ताजं सुंदर दही मिळतं. खूप छान असतात. लस्सी मिळते, दही, वेगवेगळे पेढे, श्रीखंड, तूप, लोणी सगळेच यांच्याकडे एकदम क्वालिटी छान असते.
तर इथे थांबून इथलं दही खरंच गोड दही असतं एकदम. घरी पण मी लावत असते, पण ह्यांच्याकडचं पण नाही वेळ मिळाला तर मी ह्यांच्याकडून विकत घेते. हे बाजूला लस्सी विकणं पण चालू होतं त्यांचं. असे पॅक असतात तिथे, असे लोक भरपूर लस्सी घेऊन जात होते लोक. आईस्क्रीम्स पण ठेवलेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे इथे. दही तर प्रचंड खपत होतं. आमच्या समोर इतकी गर्दी होती दह्यासाठी. हे त्यांनी ताजं नवीन पुन्हा आणून ठेवला नवीन स्टॉक. आधीचं संपलंसुद्धा लगेच. आमच्या पुढे हा म्हणता गर्दी लगेच वाढत गेली आणि संपलंसुद्धा दही. उन्हाचं दही ताक बरं वाटतं सगळ्यांना सध्या. मार्केटची थोडीशी ग्लिम्स तुम्हाला दाखवते. हे साडीजसाठी खूप फेमस दुकान आहे ते ताशकंद. खूप छान असतात साड्या तिथे सुद्धा. आणि जांभळं बघा टप्पोरी किती सुंदर ना. हे घेऊ की ते घेऊ असं होतं. खरंच फ्रेश असतं सगळं एकदम. मार्केटमधनं घरी आल्या आल्या आमचा मस्त पिठलं भाकरी ठेचा असा बेत ठरला. थोड्या आराम करून आम्ही लगेच स्वयंपाकाला लागलो. मस्त लसूण मिरची ठेचून घेतलेली आहे, जिरं टाकून कांदा कापून घेतला. आणि आता बेसन पीठ तयार करूया. आपल्याला जसं पिठलं हवं त्याप्रमाणे अंदाजे आपण बेसन पीठ काढून घ्यायचं आहे. 3 चमचे आम्हाला पुरेसं होतं, कारण फुलून दुप्पट होतं नंतर ते. आणि हळूहळू पाणी टाकून असं कालवून घ्यायचं आहे. हातानेच त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे, गाठी राहू द्यायच्या नाही. छान त्याला एक जीव असं कालवून घ्यायचं आहे. थोडंसं मी पातळ ठेवते, मग नंतर ते पिठलं खूप छान मऊ लुसलुशीत होतं. खूप घट्ट जर भिजवलं ना तर कोरडं कोरडं पिठलं होतं. आपल्या आवडीप्रमाणे घरात सगळ्यांना कसं आवडतं त्यावर डिपेंड आहे. काही लोकांना खूप पातळ पिठं पण आवडतं, तर आमच्याकडे मीडियम आवडतं. खूप सुकं पण नको आणि खूप पातळ पण नको. तर मी या कन्सिस्टन्सीने भिजवत असते नेहमी. आता आपण मस्त फोडणी करूया. खमंग फोडणी करायचे. तेल तापल्यावर मोहरी जिरं तडतडू दिलं आणि भरपूर हिंग टाकलंय. आता कांदा टाकून घेऊया. आता ठेचलेलं लसूण मिरची जिरं आहे ते पण टाकायचे. मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, जसं तिखट आवडतं तसं. मस्त खमंग पिठलं करायचं. मिरच्या ठेचून घेतला की चव खूप छान लागते. आता हळद टाकून घ्यायचे. थोडीशी धणे जिरे पूड टाकली आणि थोडी कोथिंबीर टाकायची. चव खूप छान येते पिठल्याला. फोडणीत जरा कोथिंबीर परतली ना चव खूप सुंदर होते. थोडंसं आता सगळं परतून घ्यायचे फोडणी. 1-2 मिनटं परतल्यानंतर आपण कालवून ठेवलेलं जे डाळीचं पीठ आहे बेसन पीठ ते आता आपल्याला फोडणीत ओतून घ्यायचं आहे. थोडीशी किंचितची साखर आणि मीठ पण ॲड केलं मी. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि आता कालवलेलं सगळं मिश्रण त्यात ओतून घेतलं आहे. मार्केटमधनं फिरून आल्यावर खूप थकलो होतं ना, त्यामुळे असा झटकीपट स्वयंपाक आम्ही ठेवला. मस्त एकीकडे गरम गरम भाकऱ्या चालू होत्या, एकीकडे मी मस्त पिठलं टाकलं. आईने ठेचा बनवला. 10 मिनटात जेवण तयार की लगेच गरम गरम सगळे जेवायला बसले. आमटी भात तर असतोच आपला रोजचा. पिठलं अक्षरशः 5 मिनटात तयार होतं मस्त. हे पाच सगळं आता फोडणीमध्ये मिश्रण कालवून घ्यायचं आहे.
वरतून कोथिंबीर पेरायचे मस्त. आणि एक 5 मिनटं फक्त वाफवायचं आहे. मीडियम गॅसवर 5 मिनटं ठेवलं. हे पहा आपलं मस्त मऊ लुसलुशीत पिठलं तयार. आता मस्त ठेचा करूया. तव्यावर असं मिरचीचे तुकडे करून घेतले आणि लसूण पण असं परतते. मीडियम गॅस ठेवायचा आहे, नाही तर अंगावर ओढू शकतं. थोडेसे जिरे टाकून घेतले. हे आईच्या पद्धतीचा ठेचा आहे. हां, आता जिरे वगैरे मस्त तडतडू द्यायचं आहे आपल्याला. मंद गॅस ठेवायचा एकदम. आई जसं जसं सांगत होती तसं मी करत होती. आईचा ठेचा खूप छान होतो. आता मीठ टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर चवीनुसार थोडी. मस्त परतायचं आहे सगळं. आणि थोडं त्याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनटं त्याला वाफ द्यायची आहे. थोडं मिरची आणि लसूण छान त्याच्यामध्ये शिजलं जातं. आणि नंतर आपल्याला ते खरडून घ्यायचं आहे. एक वाटी किंवा पेल्याने खरडून घ्यायचं. हे पाय असं लास्टला तयार होतं. वरतून थोडं दाण्याचं कूट ॲड केलं आहे आणि कच्चं तेल थोडंसं वरतून टाकून घेतलं आहे की खरडा तयार आपला. इकडे मस्त गरम गरम ज्वारीच्या भाकरी पण सुरू होत्या. हे पहा आपला मस्त खमंग मेनू. गरम गरम ज्वारीची भाकरी, कापलेला कांदा, मऊ लुसलुशीत पिठलं. पिठल्याला अशी मस्त चमक आली पाहिजे. आणि हा मस्त झणझणीत ठेचा खरडा. मस्त डिनरचा बेत झाला होता. तुम्ही पण या जेवायला. आणि हे गरम गरमच खायचं. झाला लगेच जेवायला बसायचं. कधीतरी झणझणीत खायची इच्छा झाली तर हा मेनू नक्की करून बघा. सो फ्रेंड्स, मगाशीच आम्ही मार्केटमधनं घरी आल्याला जरा अर्धा तास झोपलो. खूप ऊन लागलं होतं. आराम केला आणि तुमच्याबरोबर नंतर मस्त गावरान मेनू जो आम्ही केला तो शेअर केला आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. ठेचा, पिठलं, भाकरी. आणि आता हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो. आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय. बाय बाय. गुड नाईट.